नमस्कार. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईसचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईसच्या संकल्पना आणि त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲक्टिव्ह व्हॉईस इंटू पॅसिव्ह व्हॉईस याबद्दल चर्चा केलेली होती. यामध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय आणि त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसे करायचे हे पाहिलेले होते. आत्ता थोडक्यात त्याची उजळणी घेऊ. व्हॉट इज द ॲक्टिव्ह व्हॉईस? ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला वाक्यातील कर्ता महत्त्वाचा असतो अँड द सेंटेन्स बिगिन्स विथ द सब्जेक्ट, देन कम्स द वर्ब अँड देन द ऑब्जेक्ट, देन द सेंटेन्स पॅटर्न इज सेड टू बी इन द ॲक्टिव्ह व्हॉईस. ज्यावेळेला वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते, कर्त्यानंतर क्रियापद येतं, क्रियापदानंतर कर्म येतं, त्यावेळेला त्या रचनेला ॲक्टिव्ह व्हॉईस असे म्हणतात. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. जसं पीटर ब्रोक द कप. पीटर ब्रोक द कप यामध्ये हू ब्रोक द कप? पीटर. पीटर इज द सब्जेक्ट. व्हॉट डीड पीटर ब्रेक द कप इज द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेला आपण हूने प्रश्न विचारतो, येणारं उत्तर हे सब्जेक्ट असेल. व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे ऑब्जेक्ट असेल आणि ॲक्शन वर्ब जो आहे त्याला आपण वर्ब असं म्हणतो. त्यामुळे ब्रोक हे वाक्यातील क्रियापद झालं. म्हणजे या ठिकाणी वाक्याची रचना सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असल्यामुळे या ठिकाणी त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉईस असं म्हणतो. व्हॉट इज द पॅसिव्ह व्हॉईस? तर पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय ते आपण पाहिलेलं होतं. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये द सब्जेक्ट बिकम्स लेस इम्पॉर्टंट, हेन्स द सेंटेन्स बिगिन्स विथ अन ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता जो आहे तो कर्ता कमी महत्त्वाचा होतो आणि त्यामुळे वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने कर्माने होते. आणि मग या वाक्याची रचना साधारणपणे समजा पीटर ब्रोक द कप याचं पॅसिव्ह व्हॉईसचं रचना जर आपण पाहिली तर ती द कप वॉज ब्रोकन बाय पीटर अशी होते. ह्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात आपण ऑब्जेक्टने करतो, त्यानंतर वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरलं जातं, त्यानंतर ब्रोकन पास्ट पार्टिसिपल बाय आणि शेवटी सब्जेक्ट वापरतो. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये अगदी सविस्तर पाहिलेलं होतं. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वाचे टप्पे किंवा स्टेप्स आपण पाहिलेल्या होत्या. ह्या पुन्हा एकदा आपण काळजीपूर्वक रिवाईज करू, कारण पुढील व्हिडिओ लेक्चर हा पूर्णतः या स्टेप्सवर अवलंबून आहे. यामध्ये आपण पहिलं वाक्य जर वाचलं, आय राईट अ लेटर, तर या सेंटेन्समध्ये the sentence begins with the subject I, then comes the verb write and then an object a letter. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झाली, त्यानंतर वर्ब ऑब्जेक्ट सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पॅटर्नमधलं सेंटेन्स असल्यामुळे हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. पॅसिव्ह व्हॉईसचा पहिला रूल आहे बिगिन द सेंटेन्स विथ द ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्टिव्ह सेंटेन्स. वाक्याची सुरुवात तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्माने करावी लागते, म्हणून वाक्याची सुरुवात आपण कर्माने केली. त्यानंतर वाक्यातील ॲक्टिव्ह व्हॉईसमधील वाक्यातील काळानुसार आपल्याला योग्य ते हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. यूज द वर्ब टू बी इन द सेम टेन्स ॲज द मेन वर्ब ऑफ द ॲक्टिव्ह सेंटेन्स. ॲक्टिव्ह सेंटेन्सचं मुख्य क्रियापद ज्या काळामध्ये आहे त्याच काळातलं टू बीचं रूप वापरावं लागतं. या ठिकाणी वर्तमान काळ असल्यामुळे आपण एमिजारपैकी इज हे योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरलं. त्यानंतर तिसरा नियम आहे की तुम्हाला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहावं लागतं आणि त्यामुळे आपण रिटन राईट रोट रिटन क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल वापरतो. त्यानंतर बाय हे शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन वापरतो आणि त्यानंतर प्रिपोजिशन नंतर वी यूज द सब्जेक्ट वाक्यातला कर्ता वापरतो. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवावी लागते, इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज द प्रोनाउन देन वी हॅव टू यूज द प्रोनाउन इन अक्युजेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस. जर समजा वाक्याचा कर्ता हे सर्वनाम असेल तर या ठिकाणी बाय नंतर आपल्याला त्याची द्वितीय विभक्ती वापरावी लागते. मागील लेक्चरमध्ये आपण त्या द्वितीय विभक्तीसुद्धा पाहिलेल्या होत्या. आय असेल तर मी, वी अस, यू यू, ही हिम, शी हर, इट दे देम. म्हणजे थोडक्यात ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसची रचना आपण मागील लेक्चरला पाहिली. ॲक्टिव्ह व्हॉईसचं कन्स्ट्रक्शन
सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर पॅसिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन ऑब्जेक्ट ऑक्झिलियरी वर्ब म्हणजेच टू बीचं योग्य ते रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हे शब्दयोग्य व्यय आणि सब्जेक्ट अशी पॅसिव्ह व्हॉइसची रचना होते. जे विद्यार्थी हा व्हिडिओ लेक्चर पाहत असतील, जर त्यांनी पार्ट 1 पाहिला नसेल तर पहिल्यांदा पार्ट 1 पहा. पार्ट 1मध्ये आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला होता. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ टेन्सेस 12 काळांचं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे ते पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. त्यानंतर व्हेरियस स्ट्रक्चर्स वेगळे जे अदर स्ट्रक्चर्स आहेत ते अभ्यासणार आहोत. इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स यांचा अभ्यास करणार आहोत. पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं की पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे टू बीचं रूप आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. कारण ज्यावेळेला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा विचार करतो त्यावेळेला वाक्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर हे नेहमी सेम राहतं. म्हणजे वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होणार आहे, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब येईल, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल येईल, त्यानंतर बाय सब्जेक्ट येईल. यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे ऑक्झिलरी वर्ब. आपल्याला प्रत्येक काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं आणि एकदा कोणत्या काळात कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं हे समजलं की 4 पर्यायातलं पॅसिव्ह व्हॉइसचं उत्तर शोधणं किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करणं हे अत्यंत सोपं होऊन जातं. तर आत्ता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये कसं केलं जातं हे पाहणार आहोत. यामध्ये पहिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना आपण टेन्सेस या घटकामध्ये पाहिलेली आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ह्या सर्व सेंटेन्समध्ये रचना सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ते ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. 12 काळांच्या ज्या रचना आहेत ह्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या रचना असतात. मग यामध्ये या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरलं. क्रियापदाचं मूळ रूप राईट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. किंवा समजा राईट्स यस किंवा इयस प्रत्यय असेल, म्हणजेच आय राईट अ लेटर, ही राईट्स अ लेटर, किंवा आय राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, ही शी इट ही सर्वनामे, किंवा एकवचनी करता आला राम गोपाळ सीता गीता तर आपण राईट्स क्रियापदाला एस प्रत्यय लावतो. दे राईट अ लेटर किंवा अनेकवचनी करता आला बॉईज गर्ल्स पीपल स्टुडंट्स असं जर अनेकवचनी करता आला तर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. या ठिकाणी 4 पर्यायातलं उत्तर शोधत असताना आपल्याला पहिलं लक्ष हे क्रियापदावर द्यावं लागतं. राईट आहे, V1 आहे किंवा VS आहे तर आपल्या लक्षात येतं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हे लक्षात आलं की आपल्याला पटकन आठवलं पाहिजे की यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर दिलेलं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे तर आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून एमिजार वापरावा लागतो. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची रचना ठरलेली असते. पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना ही ऑब्जेक्टने सुरू होते. म्हणजे आपण अ लेटर, आता मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण सब्जेक्ट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे शिकलेलो आहोत. म्हणजेच हू राईट अ लेटर, आय हे उत्तर आलं त्यामुळे आय हा सब्जेक्ट झाला. व्हॉट डू आय राईट मी काय लिहितो, अ लेटर हे उत्तर आलं त्याच्यामुळे ते ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला वाक्याची सुरुवात साहजिकच अ लेटरने करावी लागते. म्हणजे सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट वापरावं लागतं. त्यानंतर वाक्याच्या काळानुसार टू बीचं योग्य ते रूप वापरावं लागतं. आपल्या लक्षात आलं की हा वाक्याचा काळ जो आहे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वर्तमान काळी वापरावं लागतंय. वर्तमान काळी टू बीची रूपं आहेत एम इज आर. यामध्ये आपण अगोदर शिकलेलं आहे आय एम, वी आर, यू आर, ही शी इट इज. एक वचन असेल तरी सुद्धा आपण राम इज, गोपाळ इज, सीता इज, अ लेटर इज असं म्हणतो. त्यानंतर दे आर, अनेक वचन असेल बॉईज गर्ल्स पीपल तर आपण आर वापरतो. आणि त्यामुळे त्या काळानुसार आपण योग्य ते टू बीचं रूप
अ लेटर असल्यामुळे एमिजारपैकी इज वापरलं. त्यानंतरच्या रचना ठरलेल्या आहेत. राईट या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म रिटर्न वापरला. रिटर्न नंतर बाय हे प्रिपोजिशन वापरलं आणि आय हे प्रोनाऊन असल्यामुळे त्याची अक्युजेटिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती वापरली. आयची द्वितीय विभक्ती मी होते. म्हणजेच लक्षात येईल, सब्जेक्ट जो वाक्याच्या सुरुवातीला होता तो वाक्याच्या शेवटी आला आणि ऑब्जेक्ट जो वाक्याच्या शेवटी होता तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला आला. म्हणजेच कर्ता कर्म यांची अदलाबदल झाली आणि त्या ठिकाणी टू बी प्लस V3चं अचूक कन्स्ट्रक्शन वापरलं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता आलं. पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊ, जर दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे तर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना वाक्याची सुरुवात कर्त्याऐवजी कर्माने करायची आहे, म्हणजे सब्जेक्टच्या ऐवजी ऑब्जेक्ट येईल. मेन वर्ब हे V1 किंवा VS म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे हेल्पिंग वर्ब आपण इज वापरलं, एमिजारपैकी योग्य ते रूप. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं. त्यानंतर बाय हे शब्दयोगी अव्यय वापरलं आणि शेवटी सब्जेक्ट वापरला की जो अक्युजेटिव्ह केसमध्ये आहे आणि त्यानुसार आपण त्याचं अ लेटर इज रिटर्न बाय मी हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं कन्स्ट्रक्शन तयार केलं. आणखी 2 उदाहरणं पाहू. दे सेल द वूड या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हे वाक्य MPSCच्या परीक्षेलाही विचारलेलं आहे. यामध्ये उदाहरणं दाखल घेतलेली सर्वच वाक्ये MPSCच्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जुन्या परीक्षांना विचारलेली आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेमध्ये व्हॉइस हा घटक खूप महत्त्वाचा आहे, कारण टियर 2मध्ये यावर 25 प्रश्न विचारले जातात आणि या 25 प्रश्नांची तयारी तुमची या व्हिडिओ लेक्चरमधून 100% होणार आहे. तुमचा एकही गुण जाऊ शकत नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की दे सेल द वूड या वाक्यामध्ये सेल जे आहे हे मेन वर्ब आहे. हू सेल द वूड? दे इज द सब्जेक्ट. व्हॉट डू दे सेल? द वूड. द वूड इज द ऑब्जेक्ट. मग साहजिकच काय होणार आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याऐवजी कर्माने होईल, म्हणजे द वूडने होईल. सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे इज वापरला, त्यानंतर सोल्ड हे V3 वापरलं, त्यानंतर बाय आणि बाय नंतर देची द्वितीय देम वापरले. दे सेल द वूड याचं पॅसिव्ह व्हॉइस द वूड इज सोल्ड बाय देम. STIASO मुख्य परीक्षा 2009मध्ये हे वाक्य विचारलेलं होतं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षक 4 पर्याय देत असताना या विधानाचे 4 पर्याय असे होते. पहिला पर्याय होता द वूड हॅज बीन सोल्ड बाय देम. दुसरा होता द वूड वॉज सोल्ड बाय देम. तिसरा होता द वूड इज सोल्ड बाय देम आणि चौथा नन ऑफ दीज असा होता. तर यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला वाक्याचा काळ ओळखता आला, म्हणजे राईटवरून लक्षात आलं सिंपल प्रेझेंट टेन्स, तर पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर हेल्पिंग वर्ब म्हणून आपण एमिजार वापरतो. एमिजार वापरतो हे लक्षात आलं की आपल्या 4 पर्यायातलं अचूक उत्तर शोधता येतं. फक्त वाक्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापदं कोणती वापरायची हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं वाक्य पाहू. वी सेव्ह वॉटर. वी इज द सब्जेक्ट, सेव्ह इज द वर्ब, वॉटर इज द ऑब्जेक्ट. त्यामुळे सुरुवात वॉटरनी होईल. सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण इज वापरलं, वॉटर इज, परत V3 सेव्ड बाय अस, अशा पद्धतीने आपण याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सर्वच काळांच्या रचना करताना ऑब्जेक्ट, V3, बाय, सब्जेक्ट हे समान राहणार आहेत. फक्त वाक्यामध्ये बदलणार आहेत ती काळानुसार सहाय्यकारी क्रियापदं. त्यामुळे प्रत्येक काळाची सहाय्यकारी क्रियापदं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावी लागतील. दुसरा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे वाक्याची सुरुवात सब्जेक्ट आयने झाली, त्यानंतर सिंपल पास्ट टेन्समधील क्रियापदाचं भूतकाळी रूप आलं, त्यानंतर ऑब्जेक्ट आला. सिंपल पास्ट टेन्स ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे वाक्यात कर्त्यानंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप येतं. आय रोट अ लेटर, ही प्लेड क्रिकेट, आय डीड दिस. प्रत्येक वाक्यामध्ये कर्त्यानंतर जर क्रियापदाचं भूतकाळी रूप आलं असेल तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये असेल. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर
सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे V2 असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला साहजिकच वॉच किंवा वेअर वापरावा लागतो. म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुम्हाला वॉच किंवा वेअर यापैकी योग्य ते रूप वापरावं लागेल. एवढं लक्षात आलं की आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करणं अत्यंत सोपं जातं. तर पाहू, आय रोट अ लेटर. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात अ लेटर ह्या ऑब्जेक्टने होईल. त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाईल. वॉज वापरलं कारण वाक्याचा काळ हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्यामुळे आपण वॉजवेअरपैकी योग्य ते रूप वापरतो. करता एक वचनी असल्यामुळे वॉज वापरला. जर लेटर्स असं असतं तर आपण वेअर वापरलं असतं. अ लेटर वॉज रिटर्न, त्यानंतर बाय मी वापरलं. बाकीची रचना जशा तशी आहे, फक्त रोट हे क्रियापदाचं भूतकाळी रूप असल्यामुळे या ठिकाणी आपण वॉज हे हेल्पिंग व्हर्ब वापरलं, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. समजा द टायगर कॉट अ फॉक्स असं वाक्य आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात अ फॉक्सने होईल. त्यानंतर कॉटचं रूपांतर वॉज कॉटमध्ये होईल. त्यानंतर आपण रचनेप्रमाणे बाय वापरणार आणि शेवटी सब्जेक्ट द टायगर जाईल. म्हणजे कर्ता आणि कर्म यांची अदलाबदल होईल आणि V2चं रूपांतर वॉज किंवा वेअर प्लस V2 मध्ये होईल आणि त्यानंतर बाय वापरलं जाईल. माय ग्रँडफादर बिल्ड दिस हाऊस. इथे दिस हाऊस हे ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे सुरुवात दिस हाऊसने झाली. बिल्डचं रूपांतर वॉज बिल्डमध्ये होईल आणि बाय हे शब्दयोग्य अव्यय वापरून आपण सब्जेक्ट लिहिणार माय ग्रँडफादर. सब्जेक्ट ऑब्जेक्ट यांची अदलाबदल आणि V2चं रूपांतर वॉज वेअर प्लस V3 आणि त्यानंतर बाय वापरला की त्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये केलं जाईल. या पुढील काळ आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सची रचना आपण टेन्समध्ये पाहिलेली आहे. याचं जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट, त्यानंतर फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी आपण शाल किंवा विल वापरतो. त्यानंतर बेस फॉर्म ऑफ द वर्ब येतो. म्हणजे जर समजा सिम्पल फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे, तर या ठिकाणी आपल्याला शाल, विल यानंतर V1 वापरावं लागेल. मग साहजिकच शाल विल नंतर V1 आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ह्या V1चं रूपांतर B प्लस V3 मध्ये होतं आणि त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला शाल बी किंवा विल बी वापरून त्यानंतर V3 वापरावा लागतो. म्हणजे इथे पुन्हा तेच, वाक्याची सुरुवात सब्जेक्टऐवजी ऑब्जेक्टने होईल, म्हणजे वाक्याची सुरुवात अ लेटरने होईल. शाल राईटचं रूपांतर विल बी मध्ये होईल आणि राईटचं रूपांतर रिटर्नमध्ये होईल. त्यानंतर बाय हे शब्दयोगी अव्यय, त्यानंतर सब्जेक्ट प्रोनाऊन असल्यामुळे आपण मी हे त्याचं अक्युजेटिव्ह केस वापरली. म्हणजेच सब्जेक्ट ऑब्जेक्टची अदलाबदल होईल. शाल किंवा विलचं रूपांतर शाल बी किंवा विल बी मध्ये होईल. इथे जर समजा वाक्याचा कर्म आय किंवा वी असेल, म्हणजे इथे अस किंवा मी असेल, तर आपण सुरुवातीला आय किंवा वी वापरू. अशाच वेळेला शाल बी मध्ये होईल, अन्यथा रूपांतर त्याचं विल बी मध्ये होतं. त्यामुळे जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स रूपांतरित करत असताना आपण विल बी प्लस V3चं कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवलं पाहिजे. मग या ठिकाणी वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झाली. ऑब्जेक्ट नंतर विल बी हे हेल्पिंग वर्ब वापरलं. त्यानंतर रिटर्न हे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, बाय आणि शेवटी वाक्याचा सब्जेक्ट आपण कर्ता वापरला. फक्त कर्ता सर्वनाम असल्यामुळे त्याची अक्युजेटिव्ह केस म्हणजेच द्वितीय विभक्ती वापरली. काही उदाहरणं पाहू. एव्हरीवन विल ब्लेम अस. प्रत्येकजण आम्हाला दोष देईल. हू विल ब्लेम अस? एव्हरीवन हा सब्जेक्ट असेल. हुम विल एव्हरीवन ब्लेम अस हे ऑब्जेक्ट असेल. आता ऑब्जेक्ट असल्यामुळे ते अक्युजेटिव्ह केसमध्ये आहे, द्वितीय विभक्तीमध्ये आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला असच्या ऐवजी वी वापरावा लागेल. त्यामुळे आपण वाक्याची सुरुवात वीने केली, म्हणजे वाक्याची सुरुवात वीने होईल. वी आल्यामुळे विलच्या ऐवजी शाल बी वापरला जाईल. शाल बी नंतर ब्लेमचं तिसरं रूप ब्लेम्ड, त्यानंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट एव्हरीवन वापरला.
म्हणजे यामध्येही तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर वाक्यामध्ये शाल आहे तर शाल बी किंवा विल बी, किंवा विल आहे तर शाल बी किंवा विल बी वापरायचं आहे, तो त्या वाक्यातील कर्मानुसार वापरायचा आहे. आणि म्हणून आपण इथे वी शाल बी ब्लेम्ड बाय एव्हरीवन अशी रचना केली. आय विल टेक केअर ऑफ यू, या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट झाला. हू विल टेक केअर ऑफ यू, आय. हुम विल आय टेक केअर ऑफ यू हे ऑब्जेक्ट झालं. आणि मग वाक्याची सुरुवात आपण यू ह्या ऑब्जेक्टने केली, त्यानंतर विलचं रूपांतर विल बीमध्ये केलं, टेकचं टेकन, आणि मग टेकन केअर ऑफ नंतर बाय वापरून आपण वाक्याचा कर्ता लिहिला. म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला शाल बी, विल बी प्लस V3 ही रचना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना आपण टेन्सेसमध्ये अभ्यासलेली आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना करत असताना सब्जेक्ट नंतर एमिजार व प्लस ING, एमिजार त्यानंतर व प्लस ING आणि ऑब्जेक्ट येतं. पॅसिव्ह वॉइसच्या रूल्सनुसार वाक्याची सुरुवात आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. आय हा सब्जेक्ट आहे, एम रायटिंग हे वर्ब आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. द सेंटेन्स इन द पॅसिव्ह वॉइस शुड बिगिन विथ द ऑब्जेक्ट, त्यामुळे सुरुवात अ लेटरने होईल. त्यानंतर एमिजार हे हेल्पिंग वर्ब वापरावंच लागेल, कारण ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करताना काळामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामुळे आपणास एमिजारपैकी योग्य ते रूप अ लेटर असल्यामुळे इज वापरावं लागलं. आणि इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जे व प्लस ING आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो त्याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये बीइंग प्लस V3 मध्ये रूपांतर होतं. 4 पर्यायातलं उत्तर शोधताना हा शॉर्टकट आपल्याला पुरेसा होतो. जर क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे तर पॅसिव्ह वॉइसमधलं असं वाक्य 4 ऑप्शनमधलं शोधा की ज्यामध्ये बीइंग आहे. बऱ्याचदा तुमचं उत्तर बरोबर येतं. त्यामुळे व प्लस ING असेल तर त्याचं बीइंग प्लस V3 मध्ये रूपांतर होतं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यामध्ये नियमानुसार आपल्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात अ लेटर ह्या ऑब्जेक्टने झाली. वर्तमान काळ असल्यामुळे आपण इज वापरला, त्यानंतर ING असल्यामुळे बीइंग नंतर V3 म्हणजे राईट रोट रिटर्न वापरला, बाय हे प्रिपोजिशन आलं, आणि आय ह्या सब्जेक्टचं आपण अक्युजेटिव्ह केस द्वितीय विभक्ती मी वापरली. आणखी 2 वाक्य पाहू. शी इज सिंगिंग अ सॉन्ग, यामध्ये शी हे सब्जेक्ट आहे, इज सिंगिंग हे वर्ब आहे, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. वाक्याची सुरुवात अ सॉन्गने होईल, अ सॉन्ग, त्यानंतर इज हे हेल्पिंग वर्ब येईल, सिंगिंगचं रूपांतर बीइंग संग, त्यानंतर बाय हर वापरलं जाईल. शी इज हेल्पिंग हर मदर, अगदी तसंच होईल. हर मदर असल्यामुळे सुरुवात मदरने केली. इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जे मूळ वाक्यामध्ये आहे. त्यानंतर हेल्पिंग असल्यामुळे आपण बीइंग हेल्प्ड असं तसं रूपांतर पॅसिव्ह वॉइसमधलं केलं, आणि बाय वापरून वाक्याचा कर्ता लिहिला, कर्त्याची द्वितीय विभक्ती लिहिली, म्हणजे शीच्या ऐवजी हर लिहिलं. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं पॅसिव्ह वॉइसचं वाक्य ओळखायचं आहे तर आपल्या डोक्यात बीइंग प्लस V3 चांगला असला पाहिजे. ज्या वाक्यामध्ये बीइंग प्लस V3 आहे ते वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये असेल, किंवा पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करत असताना व प्लस INGच्या ऐवजी बीइंग प्लस V3 वापरायचा, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स यालाच मराठीमध्ये आपण चालू भूतकाळ असे म्हणतो. पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळाची रचना करताना आपण वाक्याची सुरुवात सब्जेक्ट नंतर वॉज वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी करतो. म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज किंवा वेअर वापरतो, त्यानंतर वर्ब प्लस ING येतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब वॉज वेअर वापरावं लागेल, आणि वर्ब प्लस INGचं रूपांतर बीइंग प्लस V3 मध्ये होईल. एवढी संकल्पना लक्षात राहिली तरीसुद्धा आपल्याला सहज पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करता येतं. पॅसिव्ह वॉइसच्या नियमाप्रमाणे रूल नंबर 1, बिगिन द सेंटेन्स विथ द ऑब्जेक्ट.
म्हणजे सुरुवात अ लेटरने होईल. त्यानंतर यूज हेल्पिंग वर्ब म्हणून वॉजच्या ऐवजी आपल्याला वॉज बिंग वापरावा लागेल. त्यानंतर V3 रिटर्न वापरावा लागेल, बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. अर्थात या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आपण या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आयच्या ऐवजी आपल्याला आयची एक अक्युजेटिव्ह केस मी वापरावी लागेल. म्हणजे वाक्य असं होईल, अ लेटर वॉज बिंग रिटर्न बाय मी असं होईल. म्हणजेच वाक्याची सुरुवात करत्याऐवजी कर्माने केली, हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज बिंग वापरला, त्यानंतर V3, त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट वापरला. द बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट या वाक्यामध्ये द बॉईज हे सब्जेक्ट आहे, वेअर प्लेइंग हे वर्ब आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह वॉईसची रचना क्रिकेटने होईल. त्यानंतर वेअर प्लेइंगचं रूपांतर क्रिकेट सिंग्युलर नाऊन असल्यामुळे आपण इथे वॉज वापरू. प्लेइंगचं रूपांतर बिंग प्लेडमध्ये होईल. त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट. द ड्रायव्हर वॉज ब्लोईंग द हॉर्न यामध्ये वाक्याची सुरुवात द हॉर्न या ऑब्जेक्टने केली जाईल. वॉज ब्लोईंगचं रूपांतर वॉज बिंग ब्लोनमध्ये होईल. बाय हे शब्दयोगी अव्यय आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरू. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेला आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करावयाचं आहे त्यावेळेला काही गोष्टी समान आहेत. वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होणार, बाय नंतर सब्जेक्ट वापरावा लागेल. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, वॉज वेअर वर्ब प्लस INGमध्ये वॉज वेअर असल्यामुळे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वॉज किंवा वेअरचं योग्य रूप वापरावं लागेल आणि वर्ब प्लस INGच्या ऐवजी बिंग प्लस V3 वापरावा लागेल. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वर्ब प्लस INGचं रूपांतर बिंग प्लस V3मध्ये होतं, हे लक्षात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना करत असताना आपण सब्जेक्ट नंतर हॅव हॅज, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरतो. जसं आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे. मग पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना आपल्याला सुरुवात ऑब्जेक्टने करावी लागेल, अ लेटर. यामध्ये फक्त एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की जर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये हॅव हॅज प्लस V3 असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये त्याचं रूपांतर हॅव बीन किंवा हॅज बीनमध्ये होतं आणि त्यानंतर आपण V3 वापरतो. म्हणजे एवढं लक्षात राहिलं की हॅव हॅजचं रूपांतर हॅव बीन किंवा हॅज बीनमध्ये होतं तरीसुद्धा 4 पर्यायातील योग्य ऑप्शन आपल्याला निवडता येतो किंवा कोणत्याही ॲक्टिव्ह व्हॉईसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करता येतं, कारण उरलेले नियम सेम आहेत. द पोलीस हॅज साऊंडेड अ रेड अलर्ट यामध्ये सुरुवात अ रेड अलर्टने होईल. हॅजचं रूपांतर हॅज बीनमध्ये केलं जाईल. साऊंडेड हे थर्ड फॉर्म वापरलं, बाय द पोलीस. शी हॅज फॉरगॉटन हर ग्रीप. शी हॅज फॉरगॉटन हर ग्रीप या वाक्यामध्ये शी हॅज फॉरगॉटन हर ग्रीप या वाक्यामध्ये बाय शी हॅज फॉरगॉटन हर ग्रीप असं वाक्य आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना सुरुवात हर ग्रीपने होईल. हॅजचं रूपांतर हॅज बीन, थर्ड फॉर्म फॉरगॉटन बाय हर असं त्याचं रूपांतर केलं जाईल. म्हणजेच इथे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, हॅव किंवा हॅजचं रूपांतर हॅव बीन किंवा हॅज बीनमध्ये करून आपण पॅसिव्ह व्हॉईसची रचना करतो. त्यानंतर पुढे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सची रचना करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट नंतर आपण हॅड, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल V3 वापरतो. यामध्ये तर फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागतं की हॅडचं रूपांतर हॅड बीनमध्ये होईल. आय हॅड रिटन अ लेटर या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात अ लेटरने होईल. हॅडचं रूपांतर हॅड बीनमध्ये केलं जाईल. त्यानंतर रिटर्न, बाय आणि शेवटी सब्जेक्ट वापरला जाईल. म्हणजे बाकीचे जे रूल आहेत, बाकीचे जे स्टेप आहेत या समान आहेत. वाक्याची सुरुवात करत्याऐवजी कर्माने, हॅडचं रूपांतर हॅड बीन की जे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरू, त्यानंतर रिटर्न, त्यानंतर बाय, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन असल्यामुळे मी वापरला. म्हणजेच पॅसिव्ह व्हॉईसची रचना ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस
पास्ट पार्टिसिपल बाय प्लस सब्जेक्ट अशी होईल. द एजंट हॅड डिस्क्लोज द सिक्रेट. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये द सिक्रेट हॅड बीन डिस्क्लोज बाय द एजंट. म्हणजेच सुरुवात ऑब्जेक्टने झाली, हॅडचं रूपांतर हॅड बीनमध्ये झालं, त्यानंतर V3 वापरला, त्यानंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट. ही हॅड कमिटेड अ मिस्टेक. ही हे सब्जेक्ट आहे, हॅड कमिटेड हे वर्ब झालं, अ मिस्टेक हे ऑब्जेक्ट झालं. सुरुवात आपण अ मिस्टेकने केली, हॅडचं रूपांतर हॅड बीनमध्ये होईल, त्यानंतर V3 कमिटेड, त्यानंतर बाय, त्यानंतर ही ची द्वितीय विभक्ती आपण हिम वापरू. अशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण रूपांतर करत असताना महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. जर हॅड प्लस V3 आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला हॅड बीन प्लस V3 वापरावा लागेल. म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एवढं आपल्या लक्षात राहिलं की हॅडचं रूपांतर हॅड बीनमध्ये होतं तरीसुद्धा आपल्याला योग्य उत्तर लिहिता येतं किंवा निवडता येतं. त्यानंतर आपण फ्युचर परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना करत असताना सब्जेक्ट, त्यानंतर शाल विल, त्यानंतर हॅव, पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट अशी रचना होते. यामध्ये आय शाल हॅव रिटर्न अ लेटर. आय हा सब्जेक्ट आहे, शाल हॅव रिटर्न हे वर्ब झालं, लेटर हे ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात अ लेटर ह्या ऑब्जेक्टने होईल. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, जर वाक्यामध्ये शालविल आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा शालविल वापरावा लागेल, कारण आपण मूळ वाक्याच्या काळात बदल करत नाही. त्यानंतर हॅवचं रूपांतर हॅव बीनमध्ये होईल. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल बाय सब्जेक्ट ही रचना कॉमन असेल. त्यामुळे वाक्याची सुरुवात आपण अ लेटरने केली. अ लेटर नंतर शाल हॅव रिटर्नचं रूपांतर विल हॅव बीनमध्ये आणि रिटर्न हे थर्ड फॉर्म वापरला. त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट वापरला. म्हणजे रचना ऑब्जेक्ट शाल विल, त्यानंतर हॅव बीन, पास्ट पार्टिसिपल बाय प्लस सब्जेक्ट अशी केली जाईल. शी विल हॅव संग अ सॉन्ग. या वाक्यामध्ये शी इज द सब्जेक्ट, विल हॅव, संग हे वर्ब आहे आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे साहजिकच वाक्याची सुरुवात अ सॉन्गने होईल. विल हॅवचं रूपांतर विल हॅव बीनमध्ये होईल. विल हॅव बीन नंतर थर्ड फॉर्म संग, बाय आणि शी ऐवजी आपण हर ही द्वितीय विभक्ती वापरू. पुढे आहे शी विल हॅव रिटर्न अ लेटर. सुरुवात अ लेटरने होईल. विल हॅवचं रूपांतर विल हॅव बीन, त्यानंतर थर्ड फॉर्म रिटर्न बाय हर. अशा पद्धतीने आपण या काळाची रचना करू. म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की शाल विल हॅव प्लस V3चं रूपांतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीनमध्ये होतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हॅवचं रूपांतर हॅव बीनमध्ये होतं. हे लक्षात राहिलं की आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करणं अत्यंत सोपं जातं. यामध्ये महत्त्वाचं आपल्याला की पाहिलं आपण ह्या रचना करत असताना जर आपल्याला योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरता येत असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कोणतंही वाक्य बदलताना आपल्याला अडचण येणार नाहीत. आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा तक्ता आहे की ज्यामध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणत्या काळामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं जातं. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर एमिज आर वापरला जातो. सिम्पल पास्ट टेन्स आहे तर वॉज वेअर वापरतो. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये शाल बी किंवा विल बी वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एमिज आर प्लस बिंग वापरतो. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज वेअर प्लस बिंग वापरतो. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅव बीन हॅज बीन वापरतो. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड बीन वापरतो आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन वापरतो. 4 पर्यायातली उत्तरं शोधत असताना तुम्हाला साहजिकच ही हेल्पिंग वर्ब्स नक्की मदत करतील. म्हणजेच जर कोणत्याही वाक्यामध्ये या सहाय्यकारी क्रियापदानंतर एमिज आर प्लस जर V3 आला, वॉज वेअर प्लस V3 आला, शाल बी विल बी प्लस V3 आला, एमिज आर प्लस बिंग प्लस V3 असेल, वॉज वेअर प्लस बिंग प्लस V3 असेल, हॅव बीन हॅज बीन प्लस V3 असेल, हॅड बीन प्लस V3 किंवा शाल हॅव बीन विल हॅव बीन प्लस V3 असेल तर ते वाक्य 100% पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असणार आहे.
आणि आपल्याला ही सहाय्यकारी क्रियापदच योग्य रूपात वापरावी लागतात. बाकी जो भाग आहे, बाकीचे जे नियम आहेत ते सर्व वाक्यांसाठी सारखे आहेत. त्यामुळे हा तक्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण बघितलं एकूण 12 काळांच्यापैकी 8 काळांचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं. उरलेले जे 4 काळ आहेत फ्युचर कंटिन्युअस टेन्स की ज्याची रचना सब्जेक्ट शाल ऑब्लिक विल बी प्लस वर्ब प्लस आय एन जीशी होते आणि शेवटचे परफेक्ट कंटिन्युअसचे सर्व प्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट हॅव बीन हॅज बीन वर्ब प्लस आय एन जी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस शाल विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी अशी जी रचना असते या काळांचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जात नाही किंवा ती रचना तेवढी ग्राह्य मानली जात नाही. त्यामुळे आपण 12 काळांपैकी एकूण 8 काळांचंच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतो. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसच्या सेकंड पार्टमध्ये आपण टेन्सेसनुसार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करावायचं हे पाहिलं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये वापरलेल्या सर्व कन्सेप्ट माझ्या कंप्लीट इंग्लिश ग्रामर या पुस्तकामधील आहेत. अधिक शब्दसंग्रहाच्या योग्य अभ्यासासाठी व्होकॅब्युलरी मेड इझी हे पुस्तक वापरू शकता. हा व्हिडिओ खूप अत्यंत काळजीपूर्वक पहा. हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.